आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस पार्लरमध्ये जाऊन महागडे असे फेशियल्स करत असतो. केमिकलयुक्त प्रोडक्ट आपण किंवा ट्रीटमेंट आपण आपल्या चेहऱ्यासाठी यूज करतो, परंतु त्याचे पाहिजे तसे रिझल्ट न येता बऱ्याच वेळा रिएक्शन देखील होत असतात. तर आज आपण घरच्या घरी अतिशय सुंदर अशी रेमेडी मसूर डाळीपासून तयार करणार आहोत, जे की पार्लर फेशियलपेक्षाही तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला 100 पट जास्त ग्लो बघायला मिळेल. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील, तसेच काळे डाग, धब्बे, सुरकुते असो अतिशय इन्स्टंटली कमी व्हायला मदत होईल. तर चला या ठिकाणी आपल्याला ही रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी एवढी मसूर डाळ घ्यायची आहे. मसूर डाळीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्याला मसूर डाळ ही लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेणं हे खूपच जास्त गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामधले जेवढे देखील गुणधर्म असतील ते ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर आता या ठिकाणी मी मसूर डाळीचं फेस पॅकचं जे प्रीमिक्स तयार करून ठेवते आहे, ते साधारणतः आपल्याला 2 ते 3 महिने पुरेल एवढं असं हे प्रीमिक्स आपल्याला तयार करून ठेवायचं आहे, जेणेकरून इन्स्टंटली आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी ते कधीही यूज करता येईल. तर मसूर डाळ ही आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. हलकासा सुगंध दरवळतो तोपर्यंत आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. तर मसूर डाळीमध्ये अँटी एजिंग तसेच ब्लिचिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील कोलेजन लेवल बूस्ट करायचं काम मसूर डाळ ही अतिशय वेगाने करत असते. तर चला आता 2 ते 3 मिनिटासाठी डाळ ही भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढे तांदूळ ॲड करायचे आहेत. तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकतात. तर राईसमध्ये म्हणजेच तांदूळमध्ये आपल्या त्वचेला ग्लो येण्यासाठी किंवा फेअरनेस आणण्यासाठी जे गुणधर्म असतात ते आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतात. त्यामुळे आपल्याला यामध्ये तांदूळचा आवर्जून वापर करायचा आहे, जे की आपल्या त्वचेला कोरियन ग्लास स्किनसारखा इफेक्ट यायला मदत होईल. तर तांदूळ ॲड केल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी परत ही डाळ छान अशी हलकी अशी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा थोडासा असा कलर चेंज होईल तेवढीच आपल्याला भाजायची आहे. जास्त देखील आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची नाही आहे. तर आता बघू शकताय तुम्ही डाळ ही छान अशी आता भाजून घेतल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ही थंड होण्यासाठी काढून ठेवायची आहे. लक्षात ठेवा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही डाळ भाजायची आहे. डाळ आपल्याला या ठिकाणी करपू द्यायची नाही आहे, नाहीतर त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळणार नाही. तर आता एका डिशमध्ये हे साहित्य काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला याचं फाईन असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. तर डाळ आणि तांदूळ भाजून घेतल्यामुळे याच्यातले जेवढे देखील गुणधर्म असतात किंवा व्हिटॅमिन असतात ते ॲक्टिवेट व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर त्याचा रिझल्ट देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतो. तर चला आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक डाळ काढून आपल्याला छान असं याचा फाईन असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही अतिशय बारीक आपल्याला याचं पावडर तयार करून घेतल्यानंतर एका कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. या 3 ते 4 महिन्यापर्यंत हे पावडर अतिशय चांगल्या प्रकारे राहतं, अजिबातही खराब होत नाही. तर एकदाच हे प्रीमिक्स आपण तयार करून ठेवलं तर याच्यापासून फेस पॅक आपल्याला कधीही तयार करता येऊ शकतो. तर चला आता या ठिकाणी आपलं फेस पॅकचं प्रीमिक्स तर तयार झालेलं आहे. तर आपण यापासून आपल्याला फेस पॅक कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाऊल घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे दही. तर दही हे आपल्याला आंबट असं घ्यायचं आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं तसेच डीपली हायड्रेट करायचं काम करत असतं. त्यामुळे दह्याचा आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. शक्यतो तुमच्याकडे जर का 2 ते 3 दिवसापूर्वीचं दही असेल तर ते घ्या, कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे किंवा वांगाचे डाग असो, सुरकुते असो ते अतिशय वेगाने कमी व्हायला मदत होत असते. आता दही आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं घ्यायचं आहे आणि दही आपल्याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटभर दही छान असं मिक्स करून घ्या किंवा फेटून घ्या, जेणेकरून ते पूर्णपणे क्रीमी स्ट्रक्चरमध्ये येईल किंवा क्रीमी फॉर्ममध्ये येईल. तर बघू शकताय तुम्ही पूर्णतः क्रीमी स्ट्रक्चरमध्ये हे दही आलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला पुढचं इन्ग्रेडियंट किंवा नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ, जे आपण पावडर तयार करून घेतलेलं आहे. ते आपल्याला या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं पावडर ॲड करायचं आहे.
तर मसूर डाळीचे आपल्या स्किनसाठी किती फायदे असतात हे प्रत्येकालाच माहिती असेल, कारण आपल्या त्वचेला अतिशय नॅचरली ग्लोईंग करायचं काम मसूर डाळ ही करत असते. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर नॅचरल एक्सफोलिएशनचं काम देखील मसूर डाळ ही करत असते. तर चला आता हे पावडर किंवा पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला छान असा आता हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक. तर जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद यामध्ये ॲड करू नका. तुम्ही हळद या ठिकाणी स्किप केली तरी देखील चालेल. जर का तुमच्याकडे घरगुती साबूत अशी हळद असेल किंवा तिचं पावडर केलेलं असेल तर तुम्ही ती यूज करू शकतात. किंवा ऑनलाईन मी या ठिकाणी जी ही कस्तुरी हळद परचेस केलेली आहे, अतिशय ऑर्गॅनिक आहे, अतिशय इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणत असते. जर का तुम्हाला परचेस करायची असेल तर व्हिडिओच्या खाली मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रोडक्ट हे परचेस करू शकतात. तर आता यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजल हे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग करायचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील जे ओपन पोर्स असतात ते देखील मिनिमाइज करायला किंवा श्रिंक करायला गुलाबजल हे मदत करत असतं. त्यासाठी आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढं किंवा 1 टेबलस्पून एवढं गुलाबजल यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर फेस पॅक हा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर बघू शकताय तुम्ही फेस पॅकचे स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारेच ठेवायचं आहे. जास्त पातळ देखील आपल्याला हा फेस पॅक करायचा नाही आहे. तर आता फेस पॅक तर या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा वॉश करून घेणं किंवा स्वच्छ धुवून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची होम रेमेडी किंवा फेस पॅक हा अप्लाय करायला हवा. तर आता लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आधी आपल्याला हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा चेहऱ्यावर असाच न राहू देतात 3 ते 4 मिनिटासाठी किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज नक्की करायची आहे. कारण यामध्ये जे मसूर डाळीच्या पिठामध्ये किंवा पावडरमध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतात. कारण मसूर डाळीमध्ये नॅचरल एक्सफोलिएटिंग प्रॉपर्टीज किंवा अँटी एजिंग प्रॉपर्टीज भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपण आपल्या चेहऱ्यावर त्याच्याने मसाज केली तर चेहऱ्यावरची डेड स्किन तर रिमूव्ह होतेच. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढी देखील घाण असते किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती देखील कमी व्हायला किंवा निघायला मदत होत असते. तर ज्या भागावर तुम्हाला चेहऱ्यावर ब्लॅकेट किंवा व्हाईट हेड जास्त प्रमाणात असतील त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मसाज करायची आहे, जेणेकरून ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होईल. आपण चेहऱ्यावर स्क्रब करण्यासाठी मार्केट बेसमध्ये जे केमिकलयुक्त स्क्रब येतात ते आपण चेहऱ्यासाठी यूज करत असतो, परंतु आपल्या चेहऱ्यावर त्याचे काही वेळानंतर रिॲक्शन देखील आपल्याला जाणवत असतात. तर आता या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही, कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल असा ग्लो आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर जे ओपन पोर्स असतात ते देखील यामुळे कमी व्हायला मदत होत असते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर आता फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी फेस पॅक हा ड्राय झाल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा हा वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी घाण निघून जाते, तसेच डेड स्किन देखील रिमूव्ह होत असते. तसेच अतिशय नैसर्गिक अशी चमक आपल्या चेहऱ्यावर येते. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला स्किन केअर करायचं म्हणजेच मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही, कारण ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपली चेहऱ्याची त्वचा ही थोडीशी ड्राय झालेली असते, ती देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार ज्या आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतात ते देखील कमी करायला मॉइश्चरायझर हे खूप जास्त प्रमाणात मदत करत असतं. त्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करायलाच हवं. तर आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही टाईट होते, त्याचबरोबर सुरकुते देखील कमी व्हायला मदत होते. तसेच आपल्या डोळ्यांच्या खाली जी काळी वर्तुळे असतात ते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर चला या ठिकाणी
नक्कीच तुम्ही अशा प्रकारे मसूर डाळीपासून बनवलेला हा फेस पॅक घरच्या घरी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय नक्की करा. तुम्हाला देखील पहिल्या वीकमध्येच तुमच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटू नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.